ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती क्रमांक 3 अंतर्गत पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी नालेसफाईची कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. ठेकेदार कंपनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड यांच्या माध्यमातून विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ काढणे, नाल्यांची स्वच्छता करणे तसेच अडथळे दूर करण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिकेच्या निर्देशानुसार आणि निविदेतील अटी व शर्तींचे पालन करून ही कामे राबविण्यात येत आहेत. पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे, दुर्गंधी आणि आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. नालेसफाईसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री, पोकलेन मशीन, JCB तसेच आवश्यक मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे. नाल्यांमधील गाळ तातडीने काढून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात असून, मुख्य नाले, अंतर्गत गटारे आणि पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी अडथळे दूर करण्यावर विशेष भर दिला जात आहे. कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून दररोज विविध भागांची पाहणी करून कामांचा आढावा घेतला जात आहे. कामांची गुणवत्ता आणि गती कायम राखण्यासाठी संबंधित अधिकारी व पर्यवेक्षक सातत्याने उपस्थित राहून देखरेख करत आहेत. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, परिसर स्वच्छ ठेवावा आणि स्वच्छता मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्वच्छ आणि जलमुक्त उल्हासनगर हे उद्दिष्ट समोर ठेवून प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये नालेसफाईची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी सर्व नाले पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी प्रशासन आणि ठेकेदार कंपनी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने दिलेल्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून प्रभाग समिती क्रमांक 3 मधील जो नाल्या आणि नदीमधील गाळ आणि कचरा उपसण्याचं काम चालू आहे ते 2 पोकलेनच्या माध्यमातून तसेच एक JCBच्या माध्यमातून चालू आहे आणि नदीच्या किनाऱ्यावर आम्ही तो कचरा आणि गाळ जमा केलेला आहे. जसं पाणी कमी होईल त्यानंतर आपण डंपरच्या माध्यमातून हा संपूर्ण कचरा उचलणार आहोत. मागील 8 मे 2026 पासून गाळ उपसण्याचं काम चालू आहे. तसंच पर्जन्य वाहिन्या यांचेसुद्धा साफसफाईचे काम चालू आहे. तो सध्या कचरा साईडला जमा केलेला आहे. डंपरच्या माध्यमातून तो काही दिवसातच उचलला जाईल. जवळपास किती मनुष्यबळ इथे कार्यरत आहे? इथे 2 पोकलेन आणि एक JCB आणि मॅन्युअली जवळजवळ 8 ते 10 माणसं त्यांच्यासोबत कामाला मदतीला त्यांच्यासोबत आहेत. आणि प्रभाग समिती 3 मध्ये जे पर्जन्यवाहिन्या नाल्या आहेत त्यांच्या सफाईसाठी किती माणसं ठेवली? पर्जन्यवाहिन्याच्या आम्ही हंगामी कामगार तसेच आमचे जे रेग्युलर वर्कर आहेत कोणार्कचे ते मिळून सर्व जवळजवळ 50 ते 60 जण पूर्ण प्रभाग समितीमध्ये नाल्यांचं कामं करतायत आणि ड्रेनेज सफाईचे काम चालू आहे. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.